कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। मुंबई गोवा महामार्गावरील खेड चिपळूण दरम्यान एक्सेल फाटा येथे बर्निंग कारचा थरार पहाटेच्या सुमारास पाहायला मिळाला। आज पहाटे साधारण 5 वाजता गोव्याच्या दिशेने जाणारी मारुती एर्टिगा कार महामार्गावरील डिवायडरवर आदळली आणि काही क्षणातच कारने पेट घेतला। घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार कार चालकाला डुलकी आल्यामुळे वाहन डिवायडरवर आदळले आणि अपघातानंतर कारमध्ये अचानक आग भडकली। मिळालेल्या माहितीनुसार कार चालकाला डुलकी आल्यामुळे वाहन डिवायडरवर आदळले आणि अपघातानंतर कारमध्ये अचानक आग भडकली। सुदैवाने वाहनातील सर्वजण वेळेत बाहेर पडल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र कारसह त्यातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले। दरम्यान घटनेची माहिती मिळताच लोटे MIDCच्या अग्निशमन दलाने तात्काळ धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला। सुदैवाने वाहनातील सर्वजण वेळेत बाहेर पडल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र कारसह त्यातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले। दरम्यान घटनेची माहिती मिळताच लोटे MIDCच्या अग्निशमन दलाने तात्काळ धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत कार मोठ्या प्रमाणात जळून गेली होती। या घटनेनंतर परिसरात काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती, जी पोलिसांनी नियंत्रित केली।